श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावमधील अवैध दारू विक्री विरोधात आमरण उपोषण 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजता तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले। तसेच अवैध गावठी दारू विक्री बंद करण्यासह वीज पुरवठा व रस्त्याच्या कामाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी सरपंच इरफान भाई पिरजादे व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली। तसेच शाळा परिसरासह गावातील अवैध दारू विक्री तातडीने बंद करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे। तसेच नागोबा वस्ती, ईदगाव वस्ती, आधोरेवाडी क्रमांक 2 मधील भवानी माता आणि शंकरनगर येथे सिंगल फेज वीज पुरवठा तातडीने सुरू करावा। तसेच MDR 62 श्रीगोंदा पेडगाव रस्त्याचे सध्या बंद असलेले काम तातडीने सुरू करून पूर्ण करण्यात यावी अशी महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे। हा मार्ग नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून काम बंद पडल्याने वाहतुकीस परिसरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे दिरंगाई न करता रस्त्याच्या कामाला गती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। सरपंच इरफान भाई पिरजादे उपोषण करताना काही मान्यवर उपस्थित होते। आमदार राहुलदादा जगताप, तहसीलदार डोंगरे साहेब, पोलीस निरीक्षक वाघ साहेब, सभापती हरिदास शिर्के आणि राजकुमार पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते। या सर्व प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन मागण्या पूर्ण कराव्यात। आज काही विविध मागण्यांकरिता आमरण उपोषण करण्यात आले। या सर्व मागण्या लेखी स्वरूपात पत्र घेण्यात आले। त्यानंतर उपोषण सोडण्यात आले व उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सर्व नेते, कार्यकर्ते व माता भगिनी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी गणेश शिंदे, पेडगाव। शब्दावर आपले आश्वासन सोडले जाते। ऐका, रावसाहेबांनी सांगितले पुढच्या सोमवारपर्यंत प्रश्न सुटला नाही तर त्या ठिकाणी पुढच्या सोमवारी बैठक लावल्या जाईल आपल्या सगळ्याची उपस्थितीत। आणि आता आपण त्यांच्या शब्दाला मान राखू। सोडा 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 धन्यवाद। मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं मी माझी बाजू मांडली, तरी देखील मी पुन्हा त्यांना आवर्जून सांगू इच्छितो की जी पेडगाव गावामध्ये जे अवैध दारू विक्री चालू आहे त्याचा 2 दिवसामध्ये पूर्ण उच्चाटन केलं जाईल। ते जे दुकानदार दारू विकतात, ज्यांना गावठी दारू कोण पुरवतं यांच्यावर पण कारवाई केली जाईल। देशी दारू, विदेशी दारू हे ज्या दुकानातून आणले जातात त्या बॅच नंबरचा शोध घेऊन त्यांचं लायसन रद्द करण्यासाठी आम्ही एक्साईज डिपार्टमेंटला पत्र व्यवहार करू। दुसरा विषय जो आहे की जो शाळेच्या आवारामध्ये गुटखा, सिगारेट किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थ विकले जातात त्याच्यावरही प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्याचं पोलीस प्रशासन तुम्हाला आश्वासन देत आहे। आणि जे फूड आणि ड्रग्जवाल्यांचा जो संबंधित विषय आहे की जे कुरकुरे विकतात वगैरे, आम्ही त्यांना स्टिंग किंवा इतर कोल्ड्रिंक जे आहे जे लहान मुलांना घातक आहे शरीराला, अन्न प्रशासन विभागाशी पत्रव्यवहार करून त्यांचे त्या निदर्शनास आणून देत आहोत। आणि GNC दाखल केलेली आहे त्याची माहिती मला आज या ठिकाणी मिळालेली आहे। तरी मी त्याची पूर्ण सविस्तर माहिती घेऊन जो प्रस्ताव पाठवला नसेल तर तातडीनं तो प्रस्ताव पाठवेल। आणि पण प्रस्ताव जर पाठवला गेलेला असेल तर त्याचा ब्रीच ऑफ बॉन्डचाही देखील प्रस्ताव मान्य तहसील कार्यालय येथे सादर करण्याचं आश्वासन मी पोलीस प्रशासनाच्या वतीने देत आहे। निवेदन घ्या यांचा प्रश्न सुटल्याशिवाय लाईट राहिली। माननीय सरपंच साहेबांनी मगाशी सूचना केल्या त्याप्रमाणे लाईनमॅनला बोलून घेतलेलं आहे आणि आपल्याला भार बॅलन्स करून संध्याकाळी 30 एम्पियर पर्यंत लोड कसं पुरेल याची दक्षता घेऊन आपल्याला फीडर चालू ठेवता येईल लोड शेडिंगच्या पिरियडमध्ये। आणि त्याचबरोबर ठिकठिकाणी AB स्विच आपल्याला द्यायचे आहे आणि त्यानुसारच इथून पुढे तुम्हाला कोणी लाईनवर परमिट देणार नाही। छोट्या छोट्या कारणासाठी जर परमिट मागितलं तर त्या कर्मचाऱ्यावर मी कारवाई करणार याचं आश्वासन देतो। आणि कुठल्याही छोट्या कारणासाठी लाईन बंद न करता लाईनला हँड ट्रिप घेऊन तुम्हाला आम्ही AB स्विच ओपन करून पुढचे कामं करू आणि उर्वरित लाईन चालू ठेवण्याची दक्षता घेऊ। ओके। आता या ठिकाणी सरपंच महोदयांनी जे उपोषण चालू केलं व या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार जगताप साहेब, शेलार साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, आता या ठिकाणी पोलीस विभागानं, MSCBनं, PWDनं
त्यांचे ज्या बाजू लेखी स्वरूपात आपल्याला दिलेल्या आहेत किंवा तोंडी स्वरूपात त्या ठिकाणी मांडलेले आहेत ते यांची नक्कीच पूर्तता करतील. आणि आता जो विषय झाला होता, आम्ही नेहमी निवेदनानंतर ज्या विभागाला कळवतो, संबंधित विभागाला कळवतो, पण यापुढे आपलं निवेदन 15 दिवस अगोदर आमच्याकडे द्या. आम्ही पुढच्या 8 दिवसामध्ये संबंधित विभागाची आणि उपोषणकर्त्याची बैठक आमच्याकडे लावू आणि उपोषण करण्यापूर्वीच त्या विषयावर मार्ग निघेल याची पुरेपूर काळजी घेऊ किंवा प्रयत्न करू आम्ही त्या ठिकाणी. जर त्यांची मागणी योग्य असेल तर त्या ठिकाणी निश्चित मार्ग निघेल आणि उपोषण कमीत कमी उपोषण होतील यावर आपण काळजी घेऊ. ओके, धन्यवाद साहेब. आबा आता काय आज या ठिकाणी पेडगावचे ग्रामस्थ सरपंच सकट या ठिकाणी आपल्या गावातले आणि भागातले प्रश्नासाठी उपोषणाला बसले. त्या उपोषणाच्या संदर्भात उपसरपंच विनोद मस्के आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी या ठिकाणी गावच्या संदर्भातील मागण्यांसाठी आज या ठिकाणी आमरण उपोषण धरलेलं आहे. आता या ठिकाणी या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी ज्येष्ठ नेते आदरणीय घनश्यामांना शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत. तालुक्याचे माजी आमदार राहुलदादा जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले शेतकरी नेते राजेंद्रआबा मस्के, नागोडी कारखाने संचालक प्रशांत दरेकर, तसेच सर्वांचंच नामोल्लेख या ठिकाणी करता येईल. या ठिकाणी नागोडी कारखान्याचे संचालक प्राध्यापक रसाळ सर, इतर सर्व मान्यवर. आणि खरं तर या उपोषणाला मार्गदर्शन करण्यासाठी आल्यानंतर आपल्या तालुक्याचे तहसीलदार सन्माननीय रस्ता उखडून ठेवलाय, त्याच्यावरती मुरुम टाकलाय. आज जाण्या येण्याची इतकी अवस्था बेकार झालेली. आणि जर पाऊस जर झाला ना 2 दिवस तर इतका त्रास होतोय, गाड्या घसरत्यात, ऍक्सिडेंट होत्यात, अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि गेली नाही हे कसं झालंय, नाही झालंय कसं आता काय आपण पण त्याला आपला पण दोष आहे. आपणही जरा निवांत आहोत, त्याच्यामुळे आपण काही लक्ष देत नाही. त्याच्यामुळे मग ते आम्ही सर्व एकाच ठिकाणी सगळ्या असं अधिकाऱ्यांना वाटतं, त्याच्यामुळं ते काही कुणी हे करत नाही. आता राहुल सगळ्यांनी थोडंसं लक्ष घालावं लागलं याच्यात, कारण बुडती हे जनांना देखवे डोळा येतो कळवळा म्हणून अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. उत्तर दिलं पाहिजे, ताबडतोब त्यांच्याशी संपर्क केला पाहिजे. आतापर्यंत या तालुक्यात ही प्रथा होती, पण आता काय झालंय की आता मला आठवड्याला किंवा 15 दिवसाला तर मंडप टाकलेला दिसतो. हा मंडप पाडणार नाही याची जबाबदारी प्रशासनाने घेतली पाहिजे. आणि आलेलं निवेदन जे आहे त्याचा तातडीने त्यांना जर संपर्क केला संबंधितांना. आता तुम्ही रस्ता एका बाजूने करताय म्हणून सांगताय, आज देताय उत्तर. 10 ऑगस्टला पत्र मिळालंय, तुमच्या पत्राची तारीख 19 ऑगस्ट आहे आणि तुम्ही देताय 24 ऑगस्टला. हे काय आता गतिमान प्रशासन झालंय तालुक्यात हे मला कळालं, पण ते गतिमानाची स्पीड मला दिसलं आता इथे. हा जर स्पीड असेल तर आपले सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी, पेडगावचे आमचे सर्व ग्रामस्थ यांनी खरं तर निवेदन देऊन आज आपण या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं. पण आदरणीय अण्णा असतील, आबा असतील, पाटील असतील, हरगसाहेब असतील, मस्के आबा असतील, सगळ्यांनी खरं तर विनंती केली. तहसीलदार साहेब आपणही उपस्थित आहात, सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी उपस्थित आहेत. आणि खरं तर लेखी उत्तर पण सरपंच आपल्याला भेटले. सोडायचं आहे का काय करायचं? सोडायचं. हे सगळं होत असताना साहेब खरं तर अण्णांनी जी खंत आपल्याला हा ते देतील ना पत्र. त्याने पत्र द्यावं लागेल. तसं ना तुम्हाला लेखी आम्हाला द्यावं लागेल बरं का, हे हलक्यात घेऊ नका तुम्ही. मूळ मुद्दा असा आहे की शाळेजवळ मुळात दारू विक्री झालीच नाही पाहिजे. ही होती आहे, पोलीस स्टेशनला सांगितलं जात आहे, तरी सुद्धा दारू विक्री चालू आहे. मग पोलीस स्टेशनचं जर त्यांना अशी आहे का साहेब आपल्याकडून ते विक्री करायची परवानगी दिलेली तुम्ही, तर तुम्ही का बरं थांबवली नाही एवढ्या दिवसात? निवेदन अण्णांनी सांगितलं जसं 10 ऑगस्टला आलं. तुमची कृपा असली तर तसंही सांगा आम्हाला. कारण आता हे दारू विक्री जर शाळेच्या दारात होत असेल तर हा एक सेन्सिटिव्ह मुद्दा आहे आणि गंभीर मुद्दा. 10 ऑगस्टला पत्र देऊन आज जवळजवळ 14-15 दिवस झाले, पण अजून कुठल्याही प्रकारची जर कारवाई झाली नसेल तर मग माझं तर स्पष्ट म्हणणं आहे पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली दारू विक्री चालू
आणि असं चालणार नाही साहेब. एखाद दिवस मागं पुढे होत्या. पण हे दारू विक्रीचा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे, हा मुद्दा आम्हाला तातडीने तुम्हाला आत्ताच्या आत्ता लेखी द्यावा लागेल. आणि लिखित तुम्ही काय देणार आहे हे तुम्हाला स्पष्ट त्या ठिकाणी सांगावं लागेल. आणि महत्वाचं म्हणजे अण्णांनी जे सांगितलं की 10 तारखेला पत्र दिल्याच्या नंतर जर माणसं उपोषणाला बसल्यावर तुम्ही खबरदारी घेणार असतील तर काही निवेदन दिलं त्याच दिवशी इथून पुढे उपोषण करावं लागतं. आणि मग हे विषय थोडा गांभीर्याने घ्यावा लागेल. माझी तहसीलदार साहेब असतील, त्या ठिकाणी पोलीस विभाग असेल, आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला हा विषय फक्त पेडगाव पुरतच नाही तर सगळीकडे ह्या गोष्टीत लक्ष घालावं लागेल. खरं तर अण्णांनी एकदम महत्त्वाचा विषय सांगितला की MD ड्रग्सचं प्रमाण आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे. अण्णा एवढी पुडी 2000 रुपये आणि पूर्ण बाबा 24 तास माणूस ते नसेल जातो, तरुण पोरांना काही कळत नाही. आणि कुठंतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे. MD ड्रग्सचं प्रमाण आपल्या तालुक्यामध्ये भयानक वाढलं आणि त्याचं प्रमाण तिकडे जास्त आहे. शिरूर, जवळगाव असं हे हळूहळू आता ते सगळीकडंच झालेलं आहे. त्यामुळे ही पिढी बरबाद करणारा हा ड्रग्स आहे. त्यामुळे ह्याच्यात पोलीस विभागाने नीटनेटकं लक्ष घातलं पाहिजे. तहसीलदार साहेब आपण तुम्ही जबाबदार आहात, तुम्हाला ह्यांच्याकडून हे सगळे कामं करून घ्यावं लागेल. कारण हे नुसतं आज सरपंचाला दिलंय, आज उपोषण संपलंय ह्याच्यावर हे संपणार नाही. आम्हाला ठोस काहीतरी तुम्हाला लेखी आश्वासन सगळ्या विभागाचे आले तरच हे उपोषणाला या ठिकाणी सुटणार नाही. खरं तर आमचे बाळासाहेब आणि सोनवणेंनी सांगितलं आता सगळीकडे म्हणजे शिरूरपासून हा रस्ता जो इथं अक्षरशः सगळीकडचे ठेकेदार निघून गेले आणि नुसतं उकरून ठेवलाय. पंचवार्षिक योजना आपण मग ती जसं पुढे येणार होती ना तसं उकारलं असतं तर हरकत नव्हतं ना. जसं पुढं होणार होती तसं उकारले असते तर हरकत नव्हती. पण प्रत्येक सगळीकडे उकरून ठेवलंय. त्यामुळं या सार्वजनिक विभाग डिपार्टमेंट हाय करा आपल्या सगळीकडे उकरून ठेवलं. आता पावसाळ्यात सुद्धा लाईट मिळाला म्हणलं, उन्हाळ्यात तर काय लाईट देणार. सगळ्यात महत्वाचं पेडगावला सबस्टेशन आहे, सबस्टेशनच्या गावातच लाईट नाही. अशी जर अवस्था तुम्ही करणार असाल तर तसं स्पष्ट सांगा ना की आम्ही लाईट देऊ शकत नाही. बिलं तर आकारण्यात मागं पुढं होत नाही. समजा कुठलाही काय असला विषय तरी आता जरी समजा शासनाने माफी केली तरी त्या ज्यावेळेस माफी नव्हती त्यावेळेस कुठल्याही प्रकारची कारवाई करायचं थांबलं का? बरं DP जळाल्यावर लगेच भेटते का? मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला आम्हाला ठोस आश्वासन त्याच्यात द्यावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं पोलीस स्टेशनचं मग उपोषण सोडून टाकू साहेब. मग त्यांनी कारवाईचं तुम्ही आम्हाला सांगा काय करणार आहे त्याच्यावर आम्ही आमची भूमिका घेऊ. इकडे बिजी बाकीची गोष्टी त्यामुळे लिखी काय असेल ते आल्याशिवाय सगळे घेतलंय सगळं घेतलंय. त्याच्यामुळे आम्हाला सांगा दादा श्रीगोंद ते शाळेपाशी दारू विकले जाते. शाळेपाशी दारू विकले जाते श्रीगोंदात पण. साहेब साहेबांनी आपल्याला सांगितलंय. पण साहेब आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी संबंधित जो दारू विकत आहे गावात 3 ठिकाणी वेगळ्या ठिकाणी गावठी दारू विकले जाते. तर आपण तो जो शाळेसमोर 50 फुटाच्या अंतरावर जो दारू विकतो त्याची एवढी मजुरी वाढलेली यांना की त्या ठिकाणी त्यांनी शाळा असून द्या, सार्वजनिक ठिकाणं असून द्या, ग्रामपंचायत असून द्या, शिवीगाळ करणं, जातीवादक शिव्या देणं. तर तो दारूच्या नशेत 24 तास दारूच्या नशेत असतो. त्या ठिकाणी 15 दिवसाआधी आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन साहेबांच्या सांगण्यानुसार आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करीत होतो. पण त्या ठिकाणी यांच्या सांगण्यानं आम्ही त्याच्यावर फक्त NC दाखल केली की 2 दिवसात त्याच्यावर कडक कारवाई होईल. साहेब त्याची कारवाई तर नाही झाली पण त्या धंदा बी नाही चालू बंद झाला. उलटा जोमाने धंदा चालू आहे त्याचा. आणि आता या ठिकाणी आश्वासन तुम्ही सगळ्यांच्या विनंतीला मी मान देईन. पण त्या ठिकाणी जर 2 दिवसात तो धंदा मी तर असा निराधार केलता की जोपर्यंत ते उद्ध्वस्त होत नाही, कायमस्वरूपीचं बंद होत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. मग ते 4 दिवस असून द्या, 8 दिवस असून द्या, मग काय का होईना जे व्हायचं ते होईल. पण हा धंदा हे अण्णा या ठिकाणी जी तरस आहेत आलेले बघा ही तो अहोरात्र काम धंदा करून येऊन संध्याकाळच्या टायमाला की त्यांचा इतका तरस आहे महिलांना की त्यांचे जर सांगायला एखादी महिला जर घरी गेली ना सांगायला की बाबा आमचे माणसं माझ्या माणसं दुखतंय, माझ्या नवऱ्याचं दुखतंय, आज त्याला दारू देऊ नको, तर त्या शिवीगाळी म्हणजे इतकी मजुरी वाढलेली यांची की एखादी महिला जर म्हणते ना आज माझ्या नवऱ्याला दारू देऊ नका किंवा त्याचं दुखत आहे, त्याचं आमकं आहे, आता डोळ्यावर फूग आलेली, त्याला तमका तरस आहे,
त्याला शिवीगाणी करून माघारी यावं लागतं. म्हणजे इतकी मजुरी वाढलेली यांची. आणि अण्णा आज मी 100% तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देईन, तर त्या ठिकाणी जर 2 दिवसात पूर्णपणे कायमस्वरूपीची जर दारू बंद नाही झाली तर मी 1 तारखेला पुन्हा या ठिकाणी म्हणजे उपोषण न करता रस्ता रोको आंदोलन, मग काय व्हायचं ते होऊन द्या, पण त्या ठिकाणी काय व्हायचं ते होऊन द्या. पण हे जे माऊली या ठिकाणी आलेले यांची जर वेदना तुम्ही ऐकली ना, मी रोज पाहतो की आज या ठिकाणी 400 रुपये महिन्याला रोज आहे. तरी ते मी सकाळी त्यांना जाऊन सांगितलं कोणी येऊ नका, कोणी तरच मी उपोषणाला बसतोय, माझ्या पातळीवर होईल, तुम्ही सगळे, तरी ते पाठीमागून आले. तर अण्णा इतकी परिस्थिती भयंकर आहे. आणि ह्यात आहे ना मोलमजुरी गोरगरीब जनता म्हणजे इतकी व्याकुळ झालेली आहेत की त्यांचं सांगतं काम आहे म्हणून. कारण की दारू बाई सरपंच उद्ध्वस्त झाले आणि बाई जर संध्याकाळी कामावून आली ना 7 वाजता घरी अण्णा, तर तिला इतका त्रास आहे की हा बाबा दिवसभर उतरून देत नाही, संध्याकाळी आल्यावर चुलीत पाणी होतं किंवा पीठ भाकरी कुत्र्याला फिकीन किंवा काय करीन, म्हणजे इतकं त्या सहन करावं लागतं त्यांना. तर या ठिकाणी मला एकच विनंती करायची साहेबांना की 15 दिवस झालं त्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला, तर त्याची जर आम्हाला अपेक्षा होती की दारू बंद व्हायला पाहिजे होती, त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे होती. तर आता साहेब सांगतात आम्ही 2 दिवसात त्या ठिकाणी करतो, पण या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने साहेबांना विनंती करीन की 2 दिवसात जर त्याच्यावर कडक अशी संपूर्ण गावातच गावठी दारू असेल, बाकीचे औषधंदे असतील, बंद नाही झाले तर मी पुन्हा त्या ठिकाणी 1 तारखेला रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी छेडणार. तर एवढीच मी सगळ्यांच्या आमच्या आलेल्या सगळ्या माता माऊलींच्या सगळे उपस्थित पेडगाव ग्रामस्थ नक्की मंडळाच्या वतीने तर या ठिकाणी मी विनंती करतो आधी ते बी होईल. आता ते प्रशासनाच्या हातात आहे, ते आता आपल्या ज्यांनी त्यांनी त्याच्या गावाचा प्रश्न उठवणं गरजेचं आहे. आजीचं बी खरं आहे ना की वरूनच जर बंद झाले तर 100% सगळ्यात बंद होईल ना. पण या ठिकाणी सरकार दारूचाच धंदा चालू आहे सध्या, म्हणजे अशी परिस्थिती. इन्कम काय म्हणतात दुसरीकडे चालू असली तरी शाळेत येऊन घाण करतात, बाथरूम मध्ये नाश करतात.